महाराज राज्य नको म्हणणारे, हे धन नको, ही जमीन नको, हे घर, त्याला म्हणते रामायण. आणि त्याच्यासाठी लावायचं रामायण लावायचंच. मग आपण आपल्या 100% फरक पडणार नाही. त्याच्यात 10% आपल्यात आलं, 10% घ्या, 90% सोडा ना. 10% आलं तरी आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. त्याने काल रुक्मांगद एकादशी नगरी नेली, त्याने नेला अवघा गाव. आपण एकट्याने जावे, कारण त्याने गाव नेला, आपण गाव नेऊ शकत नाही. पण कमीत कमी आपली आपण करा, एवढं तर करू शकतो. त्याच्यासाठी रामायण. भांडण लागलं, आता लय मोठं बोलायसारखं, पण आपली घडी म्हणती बोलू नको. रामायण म्हणजे मला नको आणि महाभारत म्हणजे मला पाहिजे, इतका फरक आहे. मग हे नको म्हणले, पण यांचं मिटवायचं कोणा? त्याला कोण लागतो? त्यागाचं प्रतीक आहे. गमजा अंगावर गेलं सुद्धा सोपं नाही. भागवा गमजा हा त्यागाचं प्रतीक आहे. ज्याच्याकडे त्याग आहे त्याने हे धारण करावा. मी सत्कार घेतो, घरी गेल्यावर काढून ठेवतो, सगळे काढून ठेवते. आता ज्यांच्याकडे खरा त्याग आहे त्यांनी धारण करायला काय अडचण नाही. मग तिथे भगव्या कपड्यावाला आलं, हे की नाही? कोण आलं? रामायण लिहिलं ते आलं. माय बाबू भांडण मिटवायला त्यागी माणूस आणावं लागतंय. पार्टीतला आपल्या बोलवायचा नाही. अण्णा पार्टीतला बुरी लोकांना करतो साहेब. त्यागी तो माणूस खरा न्याय करतो. आणि मग वाल्मिक ऋषीने सांगितलं, भरता तुला राज्य करावं लागल, रामा तुला वनाला जावं लागल. भरत म्हणला वशिलेबाजीची पंचायत झाली, मी तर जायचं नाही, मरायला ठाम आहे. मग त्या माणसानं त्या महात्म्यानं सांगितल्याचं कारण आहे, तुला भावाचं चांगलं हवं वाटतंय का वाईट? मग ज्याला भावाचं चांगलं करायचंय का, तो माणूस स्वतः विष प्यायला तयार होतो दुसऱ्याचं चांगलं करण्यासाठी. त्याला धर्माचं शास्त्र आहे. धर्म म्हणेल राज्यही सांडावे, ते राज्यही तृण मानावे. हे म्हणेल विष, तेही विष घ्यावे. त्याला धर्माचे पालन करणे बस. हे ते मला मी राज्य केल्यावर माझा भाऊ वनवासाला गेल्यावर काय फायदा होणार आहे? अरे 3 लोकात चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत तुझ्या भावाचं नाव राहणार आहे, आणि ज्यावेळेस भावाचं राहील त्यावेळेस तुझं राहणार आहे. आपलं कसं आहे, आपण भावाला बारीक करायला बसलो. आपण भावाला बारीक केलं ना, घर का ना घाट का. अरे भावाला मोठं करा, भावाला नाही गावातल्याला मोठं करा, गावातल्याला नाही आपल्या गुरुला मोठं करा. तुमचं नाव शिष्य का होईना, कुणाचा शिष्य? अभिमानानं कुठं बी जाऊ, मी अभिमानानं सांगतो माऊली दादाचा शिष्य. नुसता सांगतोच नाही, नाव घ्यायचं, मोठ्याचं नाव घ्या, त्याचं नाव घेतात ना, तसं वरतून दावीन बस. तेवढं कसं कल्याण होणार आहे? अरे तिकडे लंकेमध्ये एक सैराचार चाललाय, अनाचार चाललाय, आणि त्याला तुझा भाऊ मारणार आहे. 10 तोंडाचा राव नाही, याला मारलं, तुझ्या भावाची कीर्ती चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत राहणार आहे. मग कीर्ती करायची का अपकीर्ती करायची असती तर घरात घाल. घरात बसणाराची कीर्ती होती का? लेकर बाळण बायको, लेकर बाळण बायको, बायको एक बायकून बायको तुम्ही लेकर. त्याचं काय नाव होतं कुठं? अरे जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू. मामा तोची साधू ओळखा देवतेची. बस याच्यासाठी जीवन जगायचं, हसत खेळत जीवन जगा. मरण कोणाला चुकलेलं नाही, मरण्यासाठी असं तयार राहा, मरणाला भिवून रडायचं नाही.
जे मरला भिवून रडतं का याने ह्या मंडपात येऊन बसायचं मरणासाठी हाबूक ठोकून मारायचं पहिलवानासारखं. चल ये कोण दिवशी यायचं तुला ज्या दिवशी यायचं त्या दिवशी मी तयार आहे. तुकोबाराय म्हणले तयार आहे. 42 वर्ष तुकोबाराय गेले मरणाला भेले मरण माझे बस मज केले अमर केलं. लवकर मरते ते अमर होते आणि जे 90 वर्ष असे शिवडीत बसले का माती. तुम्ही सगळ्याचा इतिहास बघा साता बाबा जे लवकर मेले त्यांचा ज्ञानेश्वर माऊली 22 वर्ष, आमची कानोबात्रा 21 वर्ष, विवेकानंद स्वामी 28 वर्ष, शंकराचार्य 32 वर्ष, अजून तुकोबाराय 42 वर्ष, छत्रपती शिवाजी महाराज 51 वर्ष. आम्ही आपलं कसं आहे नातू विषय ना आपल्याला नातू. तुम्ही पंजोबाचं नाव सांगू शकतात. पंजोबाच्या आजोबाचं नाव कोण सांगायचं हातवारी करा. त्याने सुद्धा आपल्यासाठी तेवढे बंद कोरले हा आपल्या ध्यानात नाही. तुकोबाराय ज्ञानेश्वर माऊली एकनाथ महाराज नामदेव महाराज रामदास स्वामी भगवान बाबा माऊली दादा हे आपले काय आजोबा पंजोबा आहेत कोण आहेत. कशामुळे यांची नावं ध्यानात आहेत. अजून 400 700 750 वर्ष झाले याला. लेकराचा प्रपंच केला लोकांचे बांधव फोडले काय केलं बाबराव. आपण तेवढ्या होणार नाहीत पण मोडून या वाटा सुखसेव केला राज्यभार देण्याची पंते चालू जाता न पडे गुंता. बस मार्ग दावून गेले दयानिधी बस लय लांबच नाही. आपण त्या वाटानं चलायचा प्रयत्न करायचा. भगव्या वस्त्रावाल्यानं सांगितलं रडणारा आत्महत्या करायला लागलेला भरत हसायला लागला उड्या मारायला लागला. घालीन लोट अंगण वंदीनं शरण म्हणला माय बाबू असं जीवन जगायचं. एखादी मावली राखेलचा डबा हातात घेतलाय एखादीनं फाशीला दावा करत साडी बांधली आहे आणि त्या मावलीला सोडवायचा प्रयत्न करा याच्यातच खरा पोळ्या मारतोय. जर साडी करून एखाद्या मावलीला एखाद्या बाबाला प्रपंचात हिसकून टाकत असताल तर तुम्ही परमार्थ नाही तुम्ही चोऱ्या केलेले बऱ्या पण तोंड नाही दाखवलेले बरे. हा परमार्थ आहे. हे त्याने केलं भरताला आत्महत्येपासून प्रवृत्त केला. रामाला त्याचं कार्य करायला मोकळं केलं. त्यांचं नाव हे तुम्ही मगापासून ऐकले म्हणून तुम्हाला विचारलं. त्यांचं नाव बघ ना म्हणाव तू वाल्मिक ऋषी. चला पुढे काही वनी वसता श्रीरामासी त्रैलोक्ये पावन कीर्ती त्यासी या लागी ठेवणी वनवासी शीघ्र अयोध्याशी तुझाये. जा बाबा भरता रामाला वनात ठेव. वनात ठेवलं तर याची कीर्ती होणार आहे आणि सिंहासनावर बसल्यावर कीर्ती होणार नाही. एक श्लोक आहे बघा मला अर्धा पाठ आहे. स्वदेश पूजिते राजा विद्वान सर्वत्र पूजते. गावचा सरपंच झाला चारदरीचा कोटर वंचाला त्याचा काही घेणं नाही. चोरंब्याची माणसं त्याचा कसला सुद्धा विचार करीत नाहीत. दारूच्या पलीकडचे तर कवाच नाही. फारच खरं पडे. तुम्ही साधू आहे साधू. हे धारूर तालुका जिल्हा बीड सोडून द्या. मोठे व्हा मोठे. तुमच्या अख्ख्या महाराष्ट्रावर तुमच्या सुगंधीचा दरवळ वाऱ्या हाती माप राईट. हे करायचं शिका हे जीवन जगायचं शिका. मी नाही म्हणत. कोण म्हणताय अण्णा कोण म्हणताय का आपलं धडा घेऊ का. वाल्मिक ऋषी भारताला सांगते चला ताई. वाल्मिकींच्या वाचनाने भरताचे समाधान वाल्मिकांचे कोणी वचन भरतासी हर्षाचे स्फुरण भरताला कुशाचे असतात